तर या पावसासंबंधीचे अधिकचे अपडेट्स आम्ही आमच्या प्रतिनिधींकडून घेणार आहोत। वेगवेगळ्या राज्यातल्या जिल्ह्यांमधून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। दरम्यान मुंबईकरांना काळजी घेण्याचं आता आवाहन केलं जातंय। मुंबईमध्ये आणखी 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुंबईमध्ये 6 जुलैपर्यंत जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे। मुंबई ठाण्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आणि अशा पद्धतीनं राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे राज्यातली नेमकी काय परिस्थिती आहे आपण आपल्या प्रतिनिधींकडून जाणून घेऊयात। सुरुवातीला जाऊयात मुंबईमध्ये आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। भाग्यश्री, गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये संततधार सुरू आहे आणि आज मुंबई आणि ठाण्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईमधली सध्या परिस्थिती काय आहे? नक्कीच आपण बघतोय कल्याणी की मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पाऊस काल देखील तसाच पडत होता, रात्रभर पाऊस होता। आज सकाळी देखील तेवढाच संततधार पाऊस जो आहे तो पडताना पाहायला मिळतोय। उपनगर असेल, मुंबई उपनगर, जिथे पूर्व आणि पश्चिम उपनगर आपण म्हणतो, तिथे देखील काही सखल भागांमध्ये पाणी साचलंय। जसं की आता देखील बाकी सायन्स सर्कल, किंग सर्कल इथे पाणी नसलं तरी अंधेरी सबवे जिथे नेहमीच पाणी साचतं तिथे आजही 2 फुटापर्यंत पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। तसे व्हिडिओ देखील समोर आले, तशी माहिती देखील आपल्यापर्यंत प्राप्त झालेली आहे। मात्र आपण जर बघितलं तर 3 ते 9 जुलै पर्यंत संपूर्ण राज्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असं सांगितलं जातंय। तर त्याचबरोबर त्यानंतर जो पाऊस असेल तो समाधानकारक असला तरी जुलैच्या शेवटच्या आठवड्यातला जो पाऊस आहे तो गायब होईल अशी माहिती IMD कडनं वर्तवण्यात आली आहे, अंदाज वर्तवण्यात आलाय त्यांच्याकडनं। मात्र एक बघितलं आता तर संपूर्ण मुंबईमध्ये काल आपण बघितलं की एक माणूस जो आहे तो गटारात पडून वाहून गेला। त्यानंतर परवा झाड पडून चेंबूरमध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। काल देखील काही ठिकाणी झाडं कोसळून गाड्यांचे नुकसान झालं। अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत त्या सातत्याने घडतात। आता काल नंतर आज सकाळपर्यंत अशी कोणतीही घटना ऐकिवात नसली तरी मात्र आपण बघतोय की पाऊस मात्र तेवढाच पडताना पाहायला मिळतो। भाग्यश्री, ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका नागरिकाचा मृत्यू झाला होता, अनेक ठिकाणी मुंबईत सध्या पाणी साचलेलं आहे, त्यामुळे पालिकेकडून काही विशेष खबरदारी घेतली जाते का? नक्कीच काल आपण बघितलं तर ते सगळं प्रकरण झाल्यानंतर 4 अधिकाऱ्यांना निलंबित केलं। आतापर्यंत या 2 दिवसात जवळपास 7 ते 8 अधिकाऱ्यांना या सगळ्या संदर्भात दोषी ठरवत निलंबित केलंय। कारण त्याआधी आपण बघितलं की शाळकरी मुलगा होता विहान, त्याचा देखील यामध्ये सगळा मृत्यू झाला होता झाड पडून। त्या प्रकरणात देखील 3 अधिकारी निलंबित आहेत, काल 4 अधिकारी निलंबित आहेत। त्यामुळे एकंदरीतच आपण जर बघितलं तर 7 अधिकारी निलंबित झालेले आहेत। त्याचबरोबर आता जे जिथे जिथे मॅनहोल्स आहेत तिथे तिथे त्यांना सेफ्टी ज्या आहेत त्या घ्यायला सांगितलेल्या आहेत। जसं की बाजूने काही दोरी बांधणं असेल किंवा काही रेड फ्लॅग लावणं असेल, बॅरिकेटिंग लावणं असेल, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता काळजी घेण्यासाठी आव्हान तर केलेलं आहे। पण आज मात्र हे सगळं होतंय का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे कल्याणी। नक्कीच भाग्यश्री, त्यामुळे मुंबईकरांनो काळजी घ्या हेच आवाहन आपण सुद्धा करूयात। दरम्यान रत्नागिरीमध्ये पाऊस कशा पद्धतीने पडतो अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी योगेश बंडागळे सध्या आपल्यासोबत आहेत।